पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरावतीचं कुलदैवत असलेले अंबादेवीमध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश आणि जगभरातून मिळालेल्या 1300 भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव होणार आहे। आजपासून म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या लिलावाला सुरुवात केली जाणार आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पोस्ट केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडलेले असतानाही भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरोधात क्रिकेट सामना खेळला। यावरून त्यांनी गृह मंत्रालय आणि आयसीसीवर भाष्य केलंय। ठाणे शहरातील 192 सार्वजनिक उत्सव मंडळांनी नवरात्रोत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेत। 24 मंडळांना पालिकेने परवानगी दिली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका आजपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा अभियान राबवणार आहे। शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा करणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ उडालाय। हैदराबाद गॅझेट रद्द झालंच पाहिजे, भाषणावेळी फडणवीसांनी अशी घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय होईल असा दावा केलाय। त्यांनी महायुतीच्या विकास कामांचा उल्लेख केला आणि भ्रष्टाचाराचा निषेध केलाय। ते म्हणाले की मुंबईकर काम करणाऱ्यांनाच मतदान करतील आणि महायुतीचा महापौर निवडून येईल। कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आणि सिंधुदुर्गमधील 1 अशा 3 ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या दशावतार सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे। या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असून बॉलिवूडच्या बड्या सिनेमांना टक्कर देत दशावतारने अवघ्या 5 दिवसात दमदार कमाई केली आहे आणि अन्य खेळाडूंच्या अपयशी कामगिरीनंतर तमाम भारतीय क्रीडा चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याचं दडपण घेत तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत आज बुधवारी मैदानात उतरेल।